नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. आज आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. नेक्स्ट प्रश्न आहे, आदिवासी विकास या खात्याचे मंत्री कोण आहे? आदिवासी विकास या खात्याचे मंत्री कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 डॉक्टर विजय कुमार गावित हे आदिवासी विकास खात्याचे मंत्री आहे. गिरीश महाजन हे ग्रामविकास आणि पंचायत राज पर्यटन मंत्री आहे. गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आहे. आणि दास भुसे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहे? राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सुमित मलिक हे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. आणि विजय सिंघल हे महावितरण कंपनीचे अध्यक्ष व्यवस्थापक संचालक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, देशात दरवर्षी 25 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? देशात दरवर्षी 25 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो 25 जानेवारी रोजी. नेक्स्ट प्रश्न आहे, सध्या RBIचे गव्हर्नर कोण आहे? सध्या RBIचे गव्हर्नर कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्यातील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे वजन किती किलो आहे? अयोध्यातील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे वजन किती किलो आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 200. अयोध्या राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे वजन हे 200 किलो आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नवीन योजनेची घोषणा केलेली आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नवीन योजनेची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 PM सूर्योदय योजना हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना घोषित केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इंटरनेटद्वारे सामान किंवा वस्तूच्या देवाणघेवाणीला काय म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ई-कॉमर्स असे म्हणले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जातात? विंडो ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कंट्रोल F. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी कंट्रोल F ह्या वापरले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, PCचे फुल फॉर्म काय असते? PCचे फुल फॉर्म काय असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पर्सनल कम्प्युटर. PCचे फुल फॉर्म हे पर्सनल कम्प्युटर हे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 366 दिवस असतात लीप इयरमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 महानदीवर. नेक्स्ट प्रश्न आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 गलकंड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कवळ्या उन्हामुळे मनुष्यात टिंब जीवनसत्व मिळते. कवळ्या उन्हामुळे मनुष्यात टिंब जीवनसत्व मिळते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व. कवळ्या उन्हामुळे मनुष्यात ड जीवनसत्व मिळत असते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 श्रीमती प्रतिभा पाटील हे भारताचे पहिले महिला राष्ट्रपती आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय कोण होते? नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड माउंटबेटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट प्रश्न आहे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? महात्मा गांधीचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधीचे राजकीय गुरु म्हणून व्यक्तीस ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे बारडोली सत्याग्रह यांचे नेतृत्वाखाली झाले. बारडोली सत्याग्रह टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झाले. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोली सत्याग्रह झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 1905 मध्ये लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? 1905 मध्ये लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी या गव्हर्नर जनरलने केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक असे म्हणले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए अमेरिका येथे गदर संघटनाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे केळीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? केळीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी जळगाव शहर हे केळीसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे सायना नेहवाल यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे? सायना नेहवाल यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी प्लेइंग टू विन हे सायना नेहवाल यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे विश्राम बेडेकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? विश्राम बेडेकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी रणांगण हे पुस्तक विश्राम बेडेकर यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे अनुयासी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनुयासी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढारी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आईचा काळ बायकोचा मवाळ या म्हणीचा अर्थ काय आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा. नेक्स्ट प्रश्न आहे सुरेश पत्र लिहित आहे या वाक्याचा काळ ओळखा. सुरेश पत्र लिहित आहे या वाक्याचा काळ ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी अपूर्ण वर्तमान काळ हा काळ आहे मित्रांनो सुरेश पत्र लिहित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखतात? गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 पद्मा. गंगा नदीला बांगलादेशमध्ये पद्मा या नावाने ओळखतात. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए विदर्भमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणती नदी पश्चिमेला वाहते आणि अरबी समुद्रात मिळते? कोणती नदी पश्चिमेला वाहते आणि अरबी समुद्राला मिळते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी नर्मदा नदी ही पश्चिमेला वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपती पदाकरता वयाची अट किती असते? भारताच्या राष्ट्रपती पदाकरता वयाची अट किती असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 35 वर्ष. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जातात? कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, सोलार कुकरची पेटी आतील बाजूस टिंबटिंब रंगाने रंगवतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी काळ्या रंगाने. सोलार कुकरची पेटी आतील बाजूस काळ्या रंगाने रंगवतात. नेक्स्ट प्रश्न आहे, पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती? पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए स्वामी विवेकानंद यांनी पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जहांगीर आर्ट गॅलरी कुठे स्थित आहे? जहांगीर आर्ट गॅलरी कुठे स्थित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मुंबई येथे जहांगीर आर्ट गॅलरी स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जॉईन करा आणि लाईक करा.